खरं तर संभाजी राजे छत्रपतींची स्वराज्य संघटना ही निवडणुकीत उडी घेणार आहे। सर्व जागांवर उमेदवार देणार असं म्हणत संभाजी राजेंनी तिसऱ्या आघाडीची देखील चाचपणी सुरू केली आहे। संध्याकाळपर्यंत मनोज जरांगेंशी राजकीय चर्चेचे संकेत देणारे संभाजी राजे छत्रपती 7 वाजता थेट अंतरवाली सराटीत धडकले। त्यांनी मनोज जरांगेंची गळाभेट घेतली। जरांगेंचा दृष्टिकोन आणि माझे उद्दिष्ट एक आहे असं सांगणाऱ्या संभाजी राजेंनी जरांगेंशी बराच वेळ बंद दाराआड चर्चा केली। आणि अगदी याच चर्चेतून थेट एबीपी माझाच्या 0 आवरला आपल्याशी बातचीत करायला मनोज जरांगे स्वतः आमच्या गेस्ट सेंटरला उपस्थित झालेत। मनोजजी, 0 आवरमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। आणि खरं तर 1 वर्ष तुम्हाला सुद्धा जवळजवळ होत आला तुमच्या आंदोलनाला। बराच मोठा टप्पा तुम्ही पण पार केला, पण आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा खूप मोठा महत्त्वाचा होता। आज एक डेडलाईन आपण दिली होती, आज आपण उमेदवारांना भेटायला सुरुवात केली आणि अगदी आत्ता संभाजी राजे छत्रपतींची आपली भेट झाली। नक्की काय झालं या भेटीत? नाही ही भेट म्हणजे चर्चाच आमची झाली नाही। आम्ही बसलोत आता आणि सगळ्यात महत्त्वाचं ताई की बंद दाराआड नाही, दार उघडच आहे। दार उघडच आहे, बंद दाराआड चर्चा नाही। आले ते आम्ही बसलोयच आणखी, त्यामुळं चर्चा आणखी सुरूच आहे। ते पण निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। त्यांनी तुमची गळाभेट घेतली, आधी सुद्धा त्यांचं समर्थन तुम्हाला राहिलेलंच आहे। एकंदरीत त्यांच्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपण कसं बघता? आता ह्या गाठीभेटी राहणारच आहेत। शेवटी एखाद्या समाजाचे किंवा जनतेचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असले, जर हा लढा गरजवंत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर आपल्याला लढवायचा असला, गरजवंत समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक या वाक्यामध्ये आले। जर आपल्याला लढाई करायची असली, आपल्या जर गोरगरिबाला, सगळ्या जाती धर्माला, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असला तर हे संघर्ष पुढचा करावा लागणार आहे। त्यासाठी गाठीभेटी तर होणारच आहेत, परंतु आमचा निर्णय मात्र 29 ऑगस्टच्या नंतर होणार आहे। लढायचं का पाडायची आणि ते समाजाला विचारून होणार आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग, जर उमेदवार द्यायचे ठरले तर ते कोणीही असो भेटल्याला, कुणी भेटला म्हणून आम्ही उमेदवारी जाहीर केलेली नाही। सगळ्यात प्रथम एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यातल्या समाजाला सांगतोय मी की कोणी भेटला म्हणून त्याला उमेदवारी जाहीर केलेली नाही। पहिलं काम 29ला ठरणारे पाडायचे का उभा करायचे समाजालाच विचार। दुसरा भाग की उमेदवार देताना सुद्धा समाजाला विचारलं जाणार आहे याला द्यायचं का। त्याच्यामुळं निसंकोच समाजानं राहायचं, कसलं टेन्शन घ्यायचं नाही। कुणी उमेदवार भेटायला येऊ शकतो, कोणी वेगळ्या स्वार्थासाठी येऊ शकतो। आता आपण जर आढावाच घ्यायचं ठरवलंय, जर सरकार देणारच नसलं आरक्षण, तर मग आपल्याला आढावा घेऊन सगळ्या माहिती गोळा करून आपल्याला देणारं बनणं गरजेचं आहे। म्हणून आता सध्याची चर्चा सुरू आहे। परंतु एबीपी माझाच्या माध्यमातून मी जाहीरपणानं पुन्हा एकदा सरकारला सांगतो आणि विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, हे झटके थोडे आहेत, खूप मोठे झटके बसणार आहेत, आणखी खूप मोठे। माझी विनंती आहे तुम्हाला की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। तुम्ही माझी भावना समजून घ्या। हे मी जबाबदारीनं एबीपी माझावरती शिंदे साहेबाला आणि विशेष करून फडणवीस साहेबाला सांगतो की आरक्षण आमचं मात्र ज्या ठरलेल्या 9 मागण्या त्या द्या। मराठा आणि कुणबी एकच हे एक शासन निर्णय करा। हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट तुम्ही लागू करा। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा। आजपर्यंतच्या सगळ्या सरसकट केसेस मागे घ्यायचं तुम्ही कबूल केलेलं आहे ते घ्या। जे जे काही विषय ठरलेले आहेत ते तुम्ही तातडीनं द्या। मी प्रामाणिकपणानं सांगतो, एवढे मोठाले हादरे आणि झटके बसणार आहेत याच्यानंतर। हे कधीच उघडपणानं राजकारणात पाऊल ठेवणारा माणूस ताई कधीच सांगत नसतो, परंतु मी खरं सांगतो, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं। आमचा उद्देश एवढाच आहे की गोरगरीब समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं। फडणवीस साहेबांना विशेष करून पुन्हा सांगतो, तुम्ही आमचं ठरलेलं देऊन टाका। राजकारण आणि सत्ता तुम्हाला लक लाभ, मात्र मला ह्या क्षेत्रात येऊ देऊ नका। जर आलो तर खूप वेगळे दिवस उगणार आहेत तुमचे।
आपण आपल्याला सुद्धा माहिती आहे महायुतीचं सरकार आहे, पण तरीही आपण नेहमी आणि आत्ता सुद्धा विशेष करून फडणवीस साहेब, विशेष करून हा शब्द का? फडणवीसांनाच का? शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांना का नाही? अजितदादांना का नाही? नाही ताई, असं नाही ना. सगळ्याला कळतंय बरं. सामान्य शेतकऱ्याला कळतंय म्हणल्यावर तुमच्यासारख्याला सुद्धा तेव्हाच लक्षात येतंय. या राज्यातला बुद्धिजीवी असणाऱ्या माणसाला सगळ्यांना कळतंय, शेतकऱ्यांना कळतंय म्हणल्यावर शेवटी काय असतं, कासरा त्यांच्या हातात येऊ हे कोणीच नाकारू शकत. कोणी मुख्यमंत्री असून कोणी उपमुख्यमंत्री असून काहीच उपयोग नाही. तुमचं म्हणणं आहे फडणवीस साहेबांनाच का बोलता आणि विशेष शब्द त्यांना का? शेवटी मालकच ते आहेत राज्याचे. हे कोणी नाकारू नका, कारण ते सत्य, तेच चालवते सगळं. त्यांनी मनात घेतलं तर काही होऊ शकतं, नाही मनात घेतलं तर काहीच होऊ शकत नाही. आणि बहुतेक मनस्थिती झाली वाटतं त्यांची की मराठ्याला आरक्षण द्यायचंच नाही. तर याचे परिणाम खूप वेगळे होणार आहेत. राजकारणाच्या खूप उलथापालथी होणार. त्यांना वाटत असेल छगन भुजबळ आमच्या बाजून आहे, छगन भुजबळ ओबीसी आमच्या बाजून आहे. हे त्यांचं गणित बघा. पश्चाताप येण्याच्या अगोदर फडणवीस साहेबाला सांगतोय सगळं चुकणार आहे. तुम्हाला वाटतंय तसं होणार नाही, कारण धनगर बांधवांना सुद्धा फसवणूक झालेली त्यांची. सर्वसामान्य धनगर बांधवात खतखते, तशीच 12 बलुतेदारांमध्ये बंजारा समाजाचा वेगळा पुरवठा करायचा त्यांच्याबाबत हे मी मुद्दा माझाला जबाबदारी नाही सांगतोय. काही समाजात नाराजी आहे, मुस्लिम समाजात नाराजी आहे, दलित बांधवात सामान्यामध्ये नाराजी आहे, वडार समाजामध्ये नाराजी आहे. सगळ्यांना फसवलेलं आहे. शेतकऱ्यात नाराजी आहे. म्हणून माझी संधी देतोय मी त्यांना की तुम्ही त्या भापीत जाऊ नका. कुणाच्या? त्या भुजबळांच्या. काय असतं, नुसते चेहरे एक 10-15 दिसले म्हणून समाज नसतो. भुजबळ हा ओबीसीचा सुद्धा वाटोळा करणारा माणूस आहे. फडणवीस साहेबांनी समजून घ्या. मी खूप आज जबाबदारीनं बोलायला लागलोय, जबाबदारीनं सांगायला लागलोय, सल्ला देत नाही. मला जे लेकरू म्हणून वाटतंय, मी साधा माणूस आहे म्हणून फडणवीस साहेबा सांगतो. शेवटी त्यांना त्यांचीच बाजू जर रेटून न्यायची असली फडणवीस साहेबाला तर शेवटी त्यांचा निर्णय. परंतु सांगतो हे त्यांनी पटवून घ्यावं की तुम्हाला पश्चाताप येईल नंतर की हे सगळं उलटच होऊन गेलं. 100% सांगतो, सगळे गणित आणि त्यांचे सगळे फासे उलटे पाडणारे. तुम्ही उमेदवार उभे करणारच नाही, तुम्ही पवारांनाच समर्थन देणार, असं काहीसं वक्तव्य आज लक्ष्मण हाके यांनी केलं. नाही, मी दुसऱ्याला कोणाला नाही महत्त्व देत. हे सगळं करता खरी होता छगन भुजबळ, कारण त्यांना काय आम्ही विरोधक मानलेलं नाही म्हणून आम्ही त्यांना उत्तरं देत नाही. त्याचा फक्त गैरअर्थ त्यांनी कोणत्या ओबीसीच्या नेत्यानं करू नये. छगन भुजबळ सोडून बाकीच्या कोणालाच आम्ही विरोधक मानलेलं नाही. याचा फक्त गैरअर्थ त्यांनी घेऊ नये, कारण की आम्हाला भीती आहेत कुठं असंच आहे तसं. त्यातले गैरअर्थ काढायचे अजिबात नाही, अजिबात नाही. आम्हाला वाटतंय की तुम्हाला अन्याय झालेला आहे, आमच्यावर पण अन्याय झाला. एवढी संधी, गरिबाची लाट आली, सगळ्यांनी समान दुःख आहे आपलं सगळ्यांचं. सत्ता ही काही खरी नसती, कधी भाजपची येईल, कधी महाविकास आघाडीची येईल, यांच्या येत राहत्यान. पण समाज आपला फसत राहील, मराठ्यांचा फसत राहील, धनगरांचा फसत राहील, मुस्लिमांचा फसत राहील. हे समजून घ्या. तुम्ही आमच्या बाजूने यावं म्हणून नाही बोलत, किंवा आमच्या आंदोलनात उभं राहावं म्हणून नाही बोलत. आम्ही खंबीर आहेत आमचं मिळवायला, कारण आम्ही एकटेच 50-55%. आम्ही का पण नितेश राणेंचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही उमेदवार दिले, मराठा उमेदवार दिले, तर मराठ्यांचंच नुकसान होईल. कसं बघता ह्याच्याकडे? नाही, नुकसान हे बघा, सगळं बघूनच ठरवलं जाणार आहे. शेवटी समाजाची शक्ती कशी वाढेल हे माझं काम आहे. समाजाचं प्रश्न कसे सुटतील हे माझं काम आहे. सगळ्या जाती धर्माचे कसे सुटतील हे माझं बघणं काम आहे. शेतकरी कसा सुखात येईल, त्याचे प्रश्न कसे सोडवायचे, आणि हे सगळ्यांना आशा लागली आता. हे सामान्याचं जर आलं तर सगळे प्रश्न सुटतील. पुन्हा तीच महाविकास आघाडी किंवा तेच भाजप जर आलं पुन्हा प्रश्न नाही सुटणार. कारण हे धनगर बांधवांना सुद्धा कळालंय. हे फक्त गोड बोलतील, सत्ता आणून घेतील, पुन्हा 5 वर्ष लुटीत येतील. माझी विनंती आहे की धनगर बांधवांच्या नेत्याने सुद्धा शान होणं गरजेचं आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी आपण स्वतः लढलं, आपण स्वतः त्यात घुसलो तर चांगलं. उगाच नादी लागून आमचे 10-15 जण मोठे होते, त्यांचे 10-15 होते, याने समाज थोडा मोठा होणार आहे. मराठा थोडा किंवा धनगर किंवा मुस्लिम किंवा 12 बलुतेदार मोठा नाही होणार. थोडं समजून घ्या. सातत्यानं मनोजी असं का होतं की आपल्यावर खास शरद पवारांचं नाव घेऊन का आरोप होतात? काय कारण तुम्हाला वाटतं? तुम्ही कसं बघता? आता त्या काच
काचं उत्तर तर मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी माझ्या मराठा समाजाचा आहे आणि समाज माझा मालक आहे. एवढंच मला माहिती. काय जे आंदोलन सुरू असेल ते फक्त आणि फक्त समाजाच्या जोरावरती. मला कोण काय म्हणतं याच्यात मी ध्यान देत नाही आणि माझा समाजही देत नाही. सगळ्याला माहीत झालं मी कोणाचा आहे. मी जे चुकन त्याला नीटच करतो. त्याच्यामुळे समाजाला मी कधीच खाली मान घालून बघू देत नाही. मी समाजाच्या इज्जत वाढवण्यासाठी, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करतो. मला काही जण म्हणतात शरद पवारचा आहे, 1-2 घंटे झाले की लगेच म्हणतात देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे. काही जण 2-4 घंटे उलटून देत नाही, ते म्हणते ते बहुतेक त्या उद्धव ठाकरेचाच माणूस आहे. म्हणजे यांना तपास लागा नाही मी कोणाचा आहे. हे यांच्यात 12 महिने गेले वयांचे, मला तर शोधण्यात कोणाचा माणूस आहे. यांना मग कोडं उरगाडणार नाही तवर हे पडलेले असते कोरं उरगडूस. यांनी त्या भानगडीत पडू सुद्धा नाही. माझी यांना विनंती आहे खऱ्यानंच की मी माणूस फक्त समाजाचा आहे आणि हे माझ्या समाजानं ओळखल्यामुळं एवढा मोठा भलाढ्य समाज इतक्या संख्येनं या राज्यातला सहजासहजी इमानदार नसल्यावर मागं उभा राहत नाही. समाजाला माझ्या माहीत झालं इमानदारी ह्यो कडीलाच नेणार लढाई 100%. आणि मी सुद्धा कडीलाच नेणार. मनोजजी, आपल्या पाठीमागे जो समाज उभा आहे तो मोठ्या ताकदीनं उभा आहे, हे आम्ही सुद्धा बघतोय. म्हणजे त्यात कोणालाही शंका असण्याचं कारण नाही आहे. मात्र आज आपण उमेदवारी देताना, निवडणूक लढवताना आपण बाकी समाजाच्या, बाकी धर्माच्या लोकांना सुद्धा बोलवलं आहे. आपल्याला वाटतं का की ती लोक आपल्याकडे येतील? कारण आपण आपली जी कोर मागणी आहे, जी बेसिक मागणी आहे, ती मराठा समाजाला घेऊन आहे. इतर समाजासाठी आपलं काय मागणी आहे? का म्हणून त्यांनी तुमच्याकडे यावं? मी जरी मराठा समाजाची मागणी करत असलो तरी मराठा हा पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहे. जी 60% लोकसंख्या आरक्षणाच्या बाबतची ओबीसीची छगन भुजबळ दाखवत आहेत, त्यात मराठा धरून येते. कारण कुणबी हा शेतकरी, क्षेत्रीय मराठा हा दोन्ही एकच आहे. हे वेगळे नाही आहेत. सगळ्यांचा व्यवसाय एकच आहे. त्यामुळे सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं आता मराठ्यांचे जरी आतापर्यंत एवढ्या नोंदी सापडल्यात तर आता तर थोडे मराठी राहिले आणि त्यांच्या सरकारी जर नोंदी सापडल्या असतील तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. विरोध काय करायचा? हां बरं, मी काय चुकीचं करतोय? आरक्षण मागतोय म्हणजे जातीवादी थोडा आहे. जर जातीवादी असतो तर एका समाजाला बोलल्याला मला दाखवा, काय येणार नाही ते. तुमच्या का प्रश्नाचं उत्तरच ही की मी त्यांना विरोधच करत नाहीये तर ते का येणार नाहीत? का धनगर बांधवाला वाटत नाही त्यांच्या गोरगरीब लेकरं एसटी आरक्षणात जावेत म्हणजे आणखी जास्तीच्या सुविधा मिळतील? त्यांना वाटत नाही का मिळायला पाहिजेत? 100% वाटतं त्यांना मिळायला पाहिजेत. 12 बलुतेदारांना, बंजारांना, समाजाला वाटतंय की आपला वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे. का शेतकऱ्यांना वाटत नाही? का प्रश्नाचं तुमचे हेच उत्तर आहे, का माझ्याकडे येऊ नये? त्यांनी का येऊ नये? जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे असले तर पोरं शेतकऱ्याचे तिथे गेले पाहिजे. तिथं सगळ्या समाजाचे प्रश्न मांडणारेच लोक तिथे गेले पाहिजे. आता राखीवमध्ये आमच्या विचारात चालणाऱ्या 100% मराठी ह्यावेळेस मतदान करून निवडून आणणार राखीव मतदारसंघात. मग ते कोणाचा उभा राहू द्या. जर मराठ्यांनी आता ठरवलं की यालाच निवडून आणायचं तर त्याला निवडूनच आणणार मराठ्यांचे लोक. एक शिक्का चालणार आहे त्यावेळेस. का बरं? दलितांचे प्रश्न सुटतील. काय यायचं नाही त्यांना? काय कारण न यायचं? त्यांच्या समाजाचा प्रश्न सोडवायचा आहे. गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न सोडायचा. काय यायचं नाही? 12 बलुतेदारांनी काय यायचं नाही? जरी मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न असेल काय विरोध करायचं कारण आहे? काहीच नाही. आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाला तर आमचा काही विरोधच असण्याचं कारण नाही. कारण त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. त्यांचं आमचं काही भांडण नाही. ते फुकट इकट भांडण काय घेत आहेत? काहीच गरज नाही. 100% सगळे येणार. आणि सगळ्यांना ताई माहिती आहे की हेच पोरग एक असं आहे की 100% गोरगरिबाला न्याय देऊ शकतं. त्याच्यामुळं गोरगरीब सगळा समाज महाराष्ट्रातला, मग तो मराठा असन, मुस्लिम असन, धनगर बांधव असन, दलित बांधव असन, सामान्य सगळे 12 बलुतेदार असतील, हे सगळे मायक्रो ओबीसी पासूनचे सगळ्या समाजांना असं वाटतं की आता हे पोरग गरिबांना न्याय देऊ शकतं. आणि गरिबालाच अपेक्षा असते, श्रीमंताला अपेक्षा नाही. आणि आम्ही त्यांच्या जीवावर जगत पण नाही. गरीब मोठा व्हावा, गरिबाचे प्रश्न सुटावेत म्हणून आम्ही त्याची लाईनच ठरवली. गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई. अजून मनोजजी, अजून पुढे संभाजी महाराजांशी आपली चर्चा सुरू राहणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आज ते आपल्याला भेटतात आहेत, 29 ऑगस्टला आपण निर्णय घेणार आहात, पण जर संभाजी महाराजांसारख्या काही लोकांनी आपल्याला समर्थन दिलं तर त्यांच्या बरोबर मिळून आपण निवडणुका लढणार का? ते आहेत का आता? हो, ते आहेत बसलेलेच इथं. परंतु 29 तारखेला आमचा निर्णय होणार आहे. त्यामुळे राजकीय विषयावरती आत्ताच मी काहीच बोलणार नाही. मात्र एक खरं आहे
20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे आजपासून बी यायला लागलेत, त्याबद्दल काही दुमत नाही. कारण मी 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत जे आढावा घेतोय राज्यातल्या 288 मतदारसंघातली माहिती गोळा करतोय. माहिती मला काय तसलं प्रशिक्षण काही येत नाही. उमेदवार फेमेदवार आपल्याला काही जास्त मेळ लागत नाही. मी बी ते तज्ञ आणणार आहे मग, कारण हे लफडं लय डेंजर दिसतंय. त्याच्यामुळं नुसते तोंड बघून त्याच्या गळ्यातल्या साखळ्या बघून उमेदवार देता येत नसते. तर ती टीम सुद्धा मी लावणार आहे की हे कोण दिले पाहिजे, कोणाचे कामं सामाजिक कसे आहेत काय. तो भाग झाला 20 ऑगस्ट पर्यंतचा. 20 ते 27 पर्यंत आम्ही कोणत्या जाती धर्मातले चांगले चांगले काम करणारे नेते यामध्ये इन्व्हॉल्व होतात, समीकरण जुळतात का हे सुद्धा 27 ऑगस्ट पर्यंत बघणार आहे. 20 ते 27 ऑगस्ट पर्यंत ह्या चर्चा सुरू राहणार आहेत. त्याच्यानंतर 29ला निर्णय आम्ही घेणार आहेत काय करायचं. कारण सगळे लोक किंवा त्यांचे प्रमुख सामाजिक काम करणारे नेते एकत्र आल्याशिवाय आपल्याला विजयाची पायरी चढता येणार नाही. हे समीकरण सुद्धा मी 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत जुळवणार आहे. परंतु त्याच्या आत पण काही चर्चेला येत आहेत, तर ती चर्चा आम्ही करतोय आणि नंतर 29ला सगळं ओपन करणार आहे. तुमचा मुख्यमंत्रींचा चेहरा कोण असणार आहे मनोजजी? लोक तुम्हाला पाहून येतात तुमच्याकडे. नाही आणखीन ताई इथं पंचायत पडली नाही उपमुख्यमंत्र्याचा चेहरा आणि फिरा तेल लांब राहते. इथं आमचा आताच फेस पाड आहे, कागद गोळा करू यांचे लय बेकार काम आहे. हे मरणाचे उमेदवार येतं ना, आताच मुख्यमंत्री म्हणलं हे. पण निवडणूक म्हटलं की मुख्यमंत्र्याचा चेहरा आलाच आणि लोक तुमच्याकडेच बघून येतात, त्यामुळे तो चेहरा तुमचाच असणार का? ते मुख्यमंत्री कोण असन नसन हा भाग वेगळा. फक्त मी समाजाला एवढंच सांगितलंय, एखादा उमेदवार तुमच्या समोर दिलाय समाजाचं काम करण्यासाठी, पण तो सगळ्या जातीचं काम करणार आहे. आंदोलन भाग हा ताई वेगळा आहे आणि राजकारण हा भाग पूर्ण वेगळा आहे. सत्तेत जाणं किंवा राजकारणात जाणं हा भाग वेगळा आहे. सगळ्या जातीला धर्माला धरून चालणारा माणूस असला पाहिजे हे सांगितलेलं आहे. पण समाजाला मी सांगितलं, तुम्हाला उमेदवार दिला ना, तुम्ही त्याच्यात फक्त जात, समाज आणि मुलगा एवढंच बघायचं. त्याचं तुमचं पटत नसू द्या, तुम्ही गुलाल मात्र त्याच्या अंगावरती टाकायचं. त्याने काम नाही केलं माझ्याकडे, ते मुख्यमंत्री कुणी असू द्या, आमदार पण कुणी असू द्या, तो खासदार कुणी असू द्या, काम त्याने नाही केलं माझ्याकडे मी बरोबर नीट करतो त्यांना. बरं, एक शेवटचा छोटासा प्रश्न मी आपल्याला विचारते की आपण स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतराल का? त्याचा तर विचार केला असेल. नाही मला ते आवडतच नाही राजकारण. मी स्वार्थी नाही. मी स्वार्थी नाहीये. माझा स्वार्थ कधी जागा होणार नाही. मला ना कधी खासदार व्हायचं ना, आमदार व्हायचं ना, मंत्री व्हायचं ना, मला काय नाही. मला समाजाची सेवा करायला, मराठ्यांचा मराठा सेवक म्हणूनच मला आयुष्यभर राहायचंय आणि तेच मी राहणार आहे. कारण ह्या राजकारणावरती याच्यावरती माझा विश्वास नाही. जन चळवळीवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्याच्यामुळे मी मोकळा असाच समाजाची सेवा करायला राहणार आहे. मला स्वार्थी जगायचं नाही. मी जर स्वार्थी झालो तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल. मला समाजाचंच कल्याण करण्यासाठी थांबायचंय. समाज मोठा करायचा आहे, शक्तिशाली बनवायचा आहे, त्याला बळ द्यायचंय. हे काम माझं आहे आणि ते मी करत राहणार आहे. मी स्वार्थी होणार नाही. धन्यवाद मनोज जरांगेजी, आपले खूप खूप धन्यवाद. विशेष धन्यवाद की आपण आपली बैठक सोडून एबीपी माझाला आपण दिलेली वेळ पाळली, तर त्याबद्दल आपले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.